राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 जय भवानी. राम राम मंडळी, राम राम. दे धनकन श्रीलंका. आजचा विषयच खतरनाक होता भाऊ. आज डायरेक्ट दाद्याला गाडी टाकलं होतं ना, आम्ही निघालो होतो फिरायला डेरे कॉलेजला. विषय नाही मग काय तिकडं दानक्यात टाकला ना तुमच्या भावानं. कितवा 8 वाग्यार. असं दानक्यात निघालो तसं निघालोच. मग काय मग आपल्याला भेटला जेम्स लिंडाला म्हणलो बसा गाडीत, चला येऊ जाऊन दे दणकन श्रीलंका. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती नाही का, येऊ आपण डेरे कॉलेजला जाऊ, तिथं प्रोग्राम आहे मस्त, काही विषय नाही म्हटलं नाही का. टाकलं लिंडाला गाडीमध्ये आणि तुमच्या भावानं परत टाकला 9 वाजेर टाकला. असतं डायरेक्ट ये दणकन श्रीलंका निघालं. मागं दाद्या नुसता फॉर्म करीत होता भाऊ गाडीमध्ये. काय करावं याला, दाद्या असं ऐकतच नाही माझं. दाद्याला तुम्ही काही कमेंटमध्ये समजून सांगत चला नाही का भाऊ, ऐकत जाय मोठ्या माणसांचं. काय विषय करून टाकितो अख्खा सगळा. मग काय दानक्यात निघाला तुमचा भाऊ. एरिया कोणता आहे सांगा बरं. हा नांदूर शिंगोटे. दानक्यात नांदूर शिंगोट्यावरून येऊन पोचला ना तुमचा भाऊ कुठं, करिया फाट्यावरती. मग काय दे दणकन श्रीलंका. कसं आहे वातावरण. घुसला तुमचा बाई डायरेक्ट मध्ये डेरे कॉलेज. आपला दाद्यासुद्धा इकडं शिकवतो बघा, काय विषय नाही. इकडं दानक्यात अख्खी जयंती सेलिब्रेट झाली होती. आम्हाला यायला लेट झाला पण काय विषय नाही, पब्लिक अजून तिडच होतं. म्हणलं चला शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊ नाही का. इकडं मूर्ती वगैरे ठेवली होती. एक मुलगा शिवाजी महाराजांचं गेटअप पण केलं होतं एका मुलानं. काय विषय नाही म्हणलो, एकदम खतरनाक काम केलं तुम्ही. मस्त पब्लिक फोटो काढत होती शिवाजी महाराजांसोबत. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज शिवछत्रपती संभाजी महाराज की जय. जगत जननी जिजामाता की जय. नमो पार्वती पते. अरे बापरे, आला का नाही अंगाव काटा. कशी होत तरी पली ताईची गर्जना. मग इकडे त्यांनी दानक्यात एकदम खतरनाक रांगोळी पण काढली होती भाऊ. आवडली आपल्याला नाही का. म्हणलो ही ब्लॉगमध्ये आली नाही तर ब्लॉग व्यर्थ आहे म्हणलो. काय भयानक रांगोळी काढली होती भाऊ. मग काय दानक्यात रांगोळीचा शूट घेतला. इकडे दाद्या बी लागला होता आईस्क्रीम खायला. म्हणलो आता मला पण पाहिजे. दाद्याला कशी घेऊन दिली, मग ताईनं आम्हाला पण आईस्क्रीम घेऊन दिला. काय विषय नाही दे दानकन श्रीलंका. इकडं जेसम लिंडाला भेटला ना भगवा झेंडा. जेसम लिंडा लागला झेंडा फडकायला. म्हणलो माझ्याकडे पण दे. आजचा दिवस म्हणलो लई स्पेशल आहे. आज हे काम नाही केलं तर कायच केलं म्हणलो जिंदगीमध्ये. मग काय दानक्यात शिवाजी महाराजांचा झेंडा फडकावला आणि दिला रोवून या मराठी मातीमध्ये 1 मावळा 1,00,000 मावळा. त्याच्यानंतर गेलो आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आपल्याला या मंदिरामध्ये तुम्ही बघू शकतात विठ्ठल रुक्माईची पण मूर्ती ठेवलेली. काय विषय नाही. पुढे होते गुरुदत्तांची मूर्ती आणि त्यांचे पावलं, त्यांचं पण दर्शन घेतलं. जर तुम्ही इथं येत असाल किंवा या कॉलेजला असाल डेरे कॉलेजला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. किंवा तुम्ही जर इथं व्हिजिट पण आधी केलेलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आम्ही आलो महादेवाच्या मंदिरामध्ये. तिथं महादेवाची पिंड होती, तिथं त्यांचं पण दर्शन घेतलं. तुम्ही कमेंटमध्ये बोला हर हर महादेव. ते झाल्यानंतर तुमच्या भावाने दानक्यात घरी निघाला. आता आम्हाला एक कमेंटमध्ये हे सांगा इथं कोण कोण आले होतं आणि आपले कऱ्याचे कुणी फॉलोवर आहे का. कारण हे मंदिर आहे आपल्या करे फाट्याजवळ डेरे कॉलेजजवळ. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं मी या मंदिराचं नाव नाही दाखवलेलं. बघू कोणाकोणाला हे नाव माहिती आहे ते पण नाव कमेंटमध्ये सांगा. आणि दणक्यात आपल्याला सबस्क्राईब करून घ्या. इकडे आपला दाद्या डिंगे डायरेक्ट NCC करीत घरी निघाला होता. तो म्हणतो मला समोसाच खायचा आहे, चला पटकन. मग तुमचा भाऊ निघाला घरी. सगळ्यांना थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. दणक्यात सबस्क्राईब करून घ्या.